नागपुर जिला प्रमुख शिवसेना के सूरज गोजे द्वारा 30 जून रविवार को शिवसेना मध्यवर्ती कार्यालय धंतोली में पत्रकार परिषद ली गई। एकनाथ शिंदे द्वारा महत्वपूर्ण निर्णय लिए गए हैं वो नागरिकों तक हमें पहुंचाने हैं। हर जिलों के पदाधिकारियों ने इस योजना की जानकारी घरों घर जाकर देनी है तथा योजनाओं के लाभ नागरिकों को मिले उस हेतु सर्व शिवसेना पदाधिकारी को सहकार्य करने की अपील सूरज गोजे द्वारा पत्रकार परिषद में दी गई। मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सगळ्या योजना या महाराष्ट्रासाठी सांगितल्या आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। परवा दिवशी या अधिवेशनामध्ये ज्या सगळ्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये महिलांसाठी आपण काल पण नागपूरमध्ये महिला आघाडीने आमच्या मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता। आनंद उत्सव साजरा केला होता त्या ठिकाणी। आणि काल आमच्या शिवसेनेच्या मुंबई येथील कार्यालयातून आम्हाला अशी सूचना मिळाली की या योजना ज्या केलेल्या आहे, ज्या महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे, त्या योजना ज्या आता पारित झालेल्या आहे आणि त्यासाठी जी मदत इतरांना लोकांना मिळणार आहे, महिलांना मिळणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्या संबंधितची पत्रकार परिषद घेऊन आपण सर्व जिल्हा प्रमुख जेवढे या महाराष्ट्रामध्ये जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचे माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वात या सरकारांनी जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे। आणि फक्त पोहोचवायचेच नसून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी ज्या योजना आहे त्या योजनेची माहिती घरोघरी जाऊन त्यांना समजावून सांगणे, त्यांना त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत त्याची पूर्तता कुठे करायची, कशी करायची, काय कागदपत्र लागणार आहे त्याची माहिती देणे आणि त्या लाभार्थी व्यक्ती जी कोणी असेल त्या नियमामध्ये जी बसत असेल त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं अशी आम्हाला सूचना आली। आणि आपल्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या योजना आता ते सुरू झालेल्या आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याबद्दलची सगळी माहिती शिवसेनेच्या प्रत्येक कार्यालयामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे। आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना यासाठी माझ्या आग्रहाची विनंती आहे की आपल्या माध्यमातून या नागपूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राहणारे सर्व लोक जे या योजनामध्ये लाभार्थी होऊ शकतात अशा लोकांपर्यंत आपण ही बातमी पोहोचवावी, जेणेकरून अनेकदा असं होते की योजना अंमलबजावणी होते पण त्यानंतर लोकांना ती योजना कशी आपण कार्यान्वित करावी किंवा त्याचा लाभ कसा घ्यावा हे कळत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोक यामध्ये मागे राहतात। आणि त्यासाठीच आम्ही पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने सर्व नागपूर जिल्ह्यामध्ये लोकांना यासाठी मदत करणार आहात। आणि म्हणून आपण सर्वांना ही माहिती आपल्या माध्यमातून पोहोचवावी की ज्यांना कोणाला याची गरज असेल त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा, त्यांच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा। हे आमचे पूर्व विदर्भाचे विभागीय कार्यालय आहे, या ठिकाणी आम्ही रोज या ठिकाणी सगळे पदाधिकारी बसतो। मध्य नागपूरला माझे जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी मी बसतो। अनेक ठिकाणी आमचे विधानसभेमध्ये कार्यालय आहे, त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांना हा संदेश द्यायचा आहे की त्यांनी जिथे जिथे अडचण होत असेल त्या ठिकाणी आमच्याकडे येऊन मदत घ्यावी आणि आम्ही सहकार्य करण्यासाठी त्यांची उत्सुकतेने वाट बघत आहोत। शिवसेनेच्या वर्धापना दिनानंतर आता जी उद्याची तारीख 1 तारीख आहे त्या 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत शिवसेना सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात होत आहे। आणि अनेक शिवसैनिक जे मागच्या 2 वर्षामध्ये आमची सदस्यता नोंदणी जी झाली सुरुवात करायची जशी ती झाली नव्हती ती आता 1 तारखेपासून सदस्यता नोंदणीला सुरुवात होत आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये सदस्यता घेऊन त्यांचे कार्ड्स आम्ही तयार करून देणार आहोत, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली इतर शहरामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये एक आयडेंटिटी म्हणून शिवसेनेच्या शिवसैनिक म्हणून त्याचे कार्ड्स आम्ही तयार करून देणार आहोत। ही सुद्धा माहिती आम्ही नागपूर शहरातील सर्व जनतेला देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए मोहन मिश्रा की रिपोर्ट, नागपुर।
आहे।